नमस्कार मंडळी, मी विजया उल्हास गोखले, नर्मदा गृह उद्योगमध्ये आपलं स्वागत। आज नेहमीचप्रमाणे एका वेगळ्या कृतीने तुमच्या समोर येते। आज करणार आहे बरक्या फणसाची सांदणं। हा कोकणातील प्रसिद्ध पदार्थ आहे आणि खाण्यास सुद्धा उत्तम आवडीने लोक खातात। बरका फणस अत्यंत गोड असतो आणि चविष्ट लागतो। तो लोकांना आवडत नाही नुसता खायला, पण अशा त्याच्या कृती खूप होतात फणसाच्या। त्यामुळे आज ह्या सांदणं करून खाऊया आपण। चला तर मग काय काय लागणार आहे। हे मी तांदूळ स्वच्छ धुवून त्याचा रवा वाळवून त्याचा रवा काढलाय। हे फणसाचे गरे मिक्सरला बारीक करून त्याचा रस काढून घेतला। हे ओलं खोबरं आहे आणि गूळ, तूप, वेलची पावडर आहे, जायफळ पावडर। तर चला, आणि मोदक पात्रात किंवा इडली पात्रात आपण हे सांदणं शिजत ठेवणार आहोत। तर गॅसवर कढई तापत टाकलेली आहे, त्यात तूप घालून या कण्या आहेत त्या परतवून घेऊया। साजूक तूप, तर 1 वाटी हा फणसाचा गर किंवा रस म्हणतात तो घालूया। खोबरं आणि गूळ निम्म्याने घ्यायचा। फणस गोड असतो त्यामुळे अर्धी वाटीच मी गूळ घालणार आहे। आणि हे सगळं एकजीव करायचं आहे। हे एकजीव इथे करायचं आणि मग आपण हे वाफळवून काढायचं ताटलीमध्ये। वेलची पावडर, आणि गूळ असला की आपण जायफळ पावडर घालतो, त्यामुळे मी इथे जायफळ पावडर सुद्धा घालणार आहे। दोन्हींचा स्वाद उत्तम लागतो। आता हा गूळ पूर्णपणे विरघळलेला आहे ह्याच्यात। आणि आता हे मिश्रण आपण मोदक पात्रात पाणी घातलंय, जाळी ठेवली आणि ह्या ताटलीतून हे मिश्रण वाफळवून घ्यायचं। तूप लावलं म्हणजे लगेच पटकन सांदणं सुटतं, म्हणून तूप लावून घ्यायचं, ग्रेसिंग तुपाचं। घालून त्याच्यावर जाळी टाकून वरती ही ताटली ठेवली। आता हे वाफळवून घ्यायचंय। 10 मिनिटं झाली की हे वाफळून निघेल की होतील सांदणं तयार। तर असं हे सांदणं तयार आहे आणि त्याच्यावर तूप घालून हे खाऊन बघावे, खायला द्यायचे आणि इतकं सुंदर लागतं, तुम्हाला नक्की आवडेल। तर हे सांदणं फणसाचं करून पहा आणि कसं झालंय ते मला नक्की सांगा। चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि ह्या फणसाच्या मोसममध्ये फणसाचं सांदणं नक्की करून बघा। धन्यवाद। नर्मदे हर।